तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे तुमचं. तर आजचा टॉपिक तो म्हणजे रिझ्यूम बनवायचा. तर एकदम इझी स्टेप सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही रिझ्यूम इझिली बनवू शकता. तर सगळ्यात पहिले तुम्हाला लिंकमध्ये जायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. तर या टेम्पलेटवर तुम्ही येशाल, रिझ्यूम टेम्पलेट. तर या टेम्पलेटवर क्लिक करायचं तुम्हाला. तर ही टेम्पलेट आपल्या लॅपटॉपमध्ये बघू शकता ओपन करायची तुम्हाला ही टेम्पलेट. तर मी ही मध्ये कन्वर्ट केलेली. तर वर्डमध्ये आपल्याला ओपन करायची. ओपन केल्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारची टेम्पलेट आहे. तर इथं आपण नेम इझिली चेंज करू शकतो. तुमचं काय नाव असेल ते तुम्ही चेंज करून टाका. सोनू, मोनू, टोनू, तुमचं काय नाव असेल ते टाका तुम्ही. तर इथं आता मी माझं नाव टाकतोच आहे. नाव टाकल्यानंतर त्यानंतर खाली करिअर ऑब्जेक्टिव्ह बघू शकता. तर करिअर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला लागेल ते तुम्ही इन्फॉर्मेशन टाकू शकता. तर मी इथं टाकलेलीच आहे. तुम्हाला वाटलं तर हीच राहून द्या. त्यानंतर एज्युकेशनमध्ये आपल्याला चेंज करायचे थोडेफार. तुम्हाला फक्त नॉर्मली चेंज करायचे. म्हणजे तुमचं आता माझं कॉलेजचं नाव काय होतं, छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज कोळपेवाडी. तर इथं तुम्हाला फक्त एवढंच नाव बदलायचं. बाकी सगळं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी असेल तर तेच राहून द्यायचं. फक्त वरती चेंज करा. तुम्हाला फक्त मायनर चेंज करायची आणि तुमचा रिझ्यूम इझिली तयार होणार आहे. आणि ही टेम्पलेट तू आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीची. तर क्लिक करा लवकर आणि ही टेम्पलेट ओपन करा वर्डमध्ये. त्यानंतर खाली इथं पर्सेंटेज बघू शकता. तुमचे पर्सेंटेजचे 12चे काय असेल ते टाकून द्यायची इथं. आणि कॉलेज आता तुमचं कोणचं आहे ते टाका. आता इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे माझं. बघू शकता की संडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर यावला. तर इथं पर्सिंग दिलेलं आहे. मी आता सध्या लास्ट इयरला डिग्री झालेली नाही पर्सिंग, त्यामुळे तुम्ही टाकू शकता तुमची झाली असेल तर. CGPA वगैरे टाकू शकता. आणि त्यानंतर एक्सपिरियन्स तुम्हाला आता एक्सपिरियन्स इंटर्न मी केली होती एम्पायर आयडी एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड पुण्याच्या कंपनीमध्ये. तर तिथं मी टाकलेलं आहे ते तुम्ही तिथं चेंज करू शकता. आणि डेट कधी केलं ते तिथं टाकायचं. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये इथं मी आता डिक्लेअर केलेलं आहे. तुम्ही हे राहून द्या तसंच. आणि खाली इथं तुम्ही नाव चेंज करू शकता. तुमचं जे नाव टाकायचं आहे ते खाली टाकू शकता. नाहीतर ते नाही टाकलं तरी चालतं. बट डिक्लेरेशन दिलं तर ते एकदम छान वाटतं, बरोबर आहे की नाही. तर रिझ्यूमसुद्धा आपला एकदम छान वाटतो. आणि त्यानंतर आता चेंजेस आपण एवढे केलेले आहेत. आता कॉन्टॅक्टमध्ये आता इथं सगळ्यात मेन चेंजेस. तर इथं तुमचा नंबर वगैरे टाकून घ्या तुम्ही. त्यानंतर मेल ॲड्रेस. तर आता इथं मेल ॲड्रेस टाकायचा आहे आपल्याला. तर आता माझा मेल ॲड्रेस आहे omjagtap@gmail.com. तर तो मी फिलअप केलेला आहे. तुमचा जो असेल तो तुम्ही फिलअप करा. सोनू, मोनू, टोनू @gmail.com काय असेल तो टाकून द्या तिथं. तर इथं आता ॲड्रेस आपल्याला टाकायचा. तर कारवाडी बघू शकता, कारवाडी टाकलेलं आहे. तर तालुका कोपरगाव, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. तर अशा प्रकारे ॲड्रेस फिल केला. तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते टाका. त्यानंतर इथे अबाउट मेमरी जेंडर सिलेक्ट करा. त्यानंतर खाली बर्थ डेट येते आपली. तर बर्थ डेट आता तुमची व्यवस्थित टाका, जी असेल ती टाका. आता इथं मी टाकतोच बर्थ डेट. तर बघू शकता 19/11/2002. त्यानंतर इथं खाली मार्शल स्टेटस येतो. तर तुमचं लग्न झालं असेल तर मॅरिड टाका, नसेल झालं तर नका टाकू. तर इथं अनमॅरिड टाकू शकता तुम्ही. त्यानंतर खाली लँग्वेज नोन आलेलं आहे. तर लँग्वेज नोनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जी लँग्वेज आहे ती आपली तर मराठी भाषा आहे भाऊ. तर मराठी आपण सिलेक्ट केलेली आहे. तर इंग्लिश, हिंदी, मराठी या तिन्ही पण लँग्वेज राहून द्यायच्या तर राहून द्यायच्या. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन. आता स्किल्स सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट म्हणजे स्किल्स. तर आता मी तर काय टाकलं, HTML फॅमिलियर विथ द HTML टॅग्स, ॲट्रिब्यूट एक्सेट्रा, CSS, हॅव्हिंग नॉलेज अबाउट CSS. तर HTML आणि CSS बद्दल नॉलेज मला मी टाकलेलं आहे. तुम्हाला जर जावाबद्दल असेल तर जावा टाका, नंतर C++ टाका. नंतर अनदर एखादा कोर्स झाला असेल तो टाका. आणि खाली मी सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर टाकतोय. म्हणजे माझ्या तुमच्याकडे जर लिंक वगैरे तुमची वेबसाईट असेल ते आपण तुम्ही टाकू शकता इथं. तर माझं यूट्यूब चॅनल आहे, मी ते टाकू शकतो इथं. कारण मी ते क्रिएट केलेलं आहे. ते पेज क्रिएट करणं म्हणजे सोपं नाही दादांनो. तर इथं मी माझ्या चॅनलची लिंक वगैरे देतोच आहे. तर तुम्ही पण देऊ शकता. तुम्हाला वाटलं तर तुमचं काय पेज वगैरे तुम्ही क्रिएट केलं असणार तर तुम्ही लिंक ऑब्वियसली देऊ शकता. त्यानंतर खाली इथं आता दुसरं चॅनल. तर आपलं हे दुसरं चॅनल तुम्हाला माहीत नसेल तर सबस्क्राईब करूनच टाका, फेल्युअर सिम्प्लिसिटी व्लॉग्स. तर हे चॅनलवर आपले आता जवळपास 36,800 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आज. तर सपोर्ट करा आणि लवकर आपल्याला 40,000 सबस्क्रायबर करायचे. तर अशा प्रकारे आपला रिझ्यूम बिल्ड झालेला आहे. तर बघू शकता. त्यानंतर आपल्याला फाईलमध्ये यायचं आणि सेव्ह करायचा. हा सेव्ह ॲज करून द्यायचं आणि इथं दिस PC म्हणून सेव्ह करून घ्यायचा. तर बघू शकता सेव्ह झाल्यानंतर आपला रिझ्यूम बघा किती छान दिसतोय. तर अशा प्रकारचा रिझ्यूम तुम्हाला तयार करायचा असेल तर लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, लिंकवर क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलवर जा आणि हा रिझ्यूमची टेम्पलेट नक्की बघा. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.